प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार कडू यांच्या समर्थकांनी आज नागपुरात मोठे रेल्वे रोको आंदोलन सुरू केलेले आहे। समर्थकांनी सकाळपासून रेल्वे ट्रॅकवर उतरून घोषणाबाजी केली असून संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे। 22 मागण्यांसाठी हा आंदोलनाचा मार्ग अवलंबलेला आहे। या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, बेरोजगारांना नोकऱ्यांची संधी, अपंग, विधवा आणि वृद्धांना नियमित अनुदान तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणा यांचा समावेश आहे। नागपूर रेल्वे स्थानकासह परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठरवलेला आहे। आंदोलनकर्त्यांनी सांगितले की सरकारकडून वारंवार आश्वासन मिळूनही ठोस निर्णय होत नसल्याने त्यांनी रस्ता रोको आणि आता हा रेल्वे रोको आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे। उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी 21 तासांसाठी राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवला होता। या पार्श्वभूमीवर नागपूर आणि आसपासच्या भागात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहे। प्रशासन आणि रेल्वे विभागाने चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत।